नमस्कार. आजच्या भागामध्ये भूमी आता आकाशची वाट बघत असते. माधव काकांना आकाशजवळ आणि भूमीजवळ बोलायचं असतं, म्हणून आकाशला सुद्धा घरी बोलावून घेतलेलं असतं. पण खूप उशीर होतो तरीसुद्धा आकाश येत नाही. म्हणून इथे भूमी आता घड्याळाकडे बघत असते, कारण खूप उशीर झालेला असतो. तिला माहिती असतं की रागिनी जर आकाशला म्हणाली की जाऊ नकोस, तर आकाश नाही येणार. तेव्हा इथे आता नीलांबरी येते आणि म्हणते, आता घड्याळाकडे बघून काय उपयोग? जेव्हा गप्प बसायला हवं होतं तेव्हा गप्प बसलीस नाही. खूप बोलत होतीस ना त्यावेळेला. मग आता कशाला वाट बघतेस आकाशरावांची? मला नाही वाटत ते येतील तुला घ्यायला. आता खूप उशीर झालाय. आता ते नाही येणार. आता वाट बघण्यात काही अर्थ नाही. तेव्हा भूमी म्हणते की मला माहिती आहे रागिनी आत्या आकाशला येऊ देणार नाही. त्याला म्हणतील की जाऊ नकोस म्हणून काहीतरी कारण काढून थांबून घेतील. तेव्हा माधव काका म्हणतात, आपण एक काम करूया ना, तसाही खूप उशीर झाला आहे. मी आकाशरावांना फोन करतो आणि विचारतो येत आहेत की नाही म्हणून. तेव्हा इथे माधव काका आता आकाशला फोन करतात. तेव्हा इथे आकाश आता आपल्या रूमकडे जायला निघालेला असतो. तेवढ्यातच इथे माधव काकांचा फोन आल्यानंतर आकाश फोन लगेच उचलतो. तेव्हा इथे आता माधव काका म्हणत असतात, आकाशराव, अहो तुम्ही येत होता ना? खूप उशीर झाला आहे. तुम्ही येत नाही का घरी? आम्ही वाट बघतोय तुमची मगापासून. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही आता मी नाही येत. तेव्हा इथे अभि आणि रागिनी दोघंजणं एकमेकांकडे आता बघतात आणि हसत असतात, कारण त्यांनी जो प्लॅन केलेला असतो तो आता सक्सेसफुल झालेला असतो. इथे आकाशचा गैरसमज झालेला असतो. त्या व्हिडिओमध्ये रागिनी भूमीच्या पाया पडते असं त्याला वाटत असतं, पण खाली रागिनीचा मोबाईल पडलेला असतो आणि तो रागिनी उचलायला जाते आणि मोबाईलमध्ये आता त्या व्हिडिओमध्ये असं दिसतं की रागिनी भूमीच्या पाया पडते, गयावया करते, पण असं काहीही झालेलं नसतं. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की बाबा मी येणार होतो, पण आता भूमीचा ओव्हरऑल ॲटिट्यूड बघून मला तिथे यायचं नाही आहे. तिचं वागणं खूपच जास्त विचित्र होत चाललं आहे. तुम्हाला जर समजवायचं असेल ना तर भूमीला समजवा. मला तिथे येऊन आता काही बोलायचं नाही आहे. त्याचा काही उपयोग होईल असं सुद्धा मला वाटत नाही. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश बाळा मला फोन देतोस का? मी बोलते त्यांच्याबरोबर, मी समजावून सांगते. तेव्हा इथे आकाश मनामध्ये म्हणत असतो की मला फक्त विचारायचं होतं, भूमी डॉक्टरकडे गेली होती का? सगळ्या टेस्ट व्यवस्थित झाल्या ना? पण इथे जर मी आता हे सगळं विचारलं तर आईला खूप वाईट वाटेल, तिला ते आवडणार नाही. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश अरे फोन माझ्याकडे देतोयस ना? तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? तेव्हा आकाश रागिनीकडे फोन देतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा रागिनी म्हणत असते की माधवराव, अहो बघताय ना तुम्ही हल्लीची मुलं, आता काय या दोघांमध्ये वाद झाला तर लगेच भूमी घर सोडून गेली. आकाश इथे रुसून बसलाय. असं कुठे जमतं का? मी आकाशला समजावते. तुम्ही एक काम करा, तुम्ही भूमीला समजवा आणि तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करा. असं छोट्या मोठ्या गोष्टींवरून कोणी लगेच घर सोडून जातं का? तेव्हा इथे लगेच माधव काका म्हणतात, रागिनी मॅडम, रागिनी ताई, अहो हे काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलीला खोटं ठरवताय? माझ्या मुलीने मला सगळं काही सांगितलं आहे, अगदी इत्थंभूत सगळं, खडानं खडा माझ्या मुलीने मला सांगितलं आहे आणि माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. ती कधीही खोटं बोलणार नाही, कुणावरतीही खोटे आरोप करणार नाही. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं घडून आणले आणि म्हणूनच तिने तुमच्यावरती हे आरोप केलेले आहेत, ते खोटे नाही आहेत. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघा माधवराव, तुम्ही जरा जास्तच बोलताय. तुम्ही तुमच्या मुलीला समजवा आणि घरी पाठवून द्या. तेव्हा माधव काका म्हणतात, अजिबात नाही, अजिबात मी माझ्या मुलीला आता तिथे पाठवणार नाही आहे. अहो तुमच्या घरी पाठवणं आणि तुमच्या इथे पाठवणं म्हणजे कडेवरून मी माझ्या मुलीला ढकलण्यासारखं होईल आणि हे बाप म्हणून मी असं कधीही करणार नाही. अहो काय केलं ते तुम्ही रागिनी मॅडम? तुम्ही सख्या तुमच्या भावाला आणि वहिनीला तुम्ही मारून टाकलत. तुम्ही त्यांचा अपघात घडवून आणलात आणि सख्या भाच्याला 6 वर्ष तुम्ही वेडं बनवून ठेवलंत. अहो हिंमत कशी झाली हो तुमची हे सगळं करताना? लाज नाही वाटली तुम्हाला? आणि माझी मुलगी त्या घरामध्ये लग्न करून आली तर तिने आकाशरावांना बरं करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि तुम्ही काय केलं? ती का आकाशरावांना बरं करते म्हणून तुम्ही माझ्या मुलीच्या जीवावरती उठलात? हे करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? मी माझ्या मुलीला त्या घरामध्ये आता पुन्हा कधीच पाठवणार नाही आहे. अहो तुमच्याकडे पाठवण्यापेक्षा मी आयुष्यभर माझ्या मुलीला माझ्याकडे ठेवून घेईन.
कळलं तुम्हाला? अहो लाज वाटते मला की तुमच्या घरामध्ये मी माझ्या मुलींची लग्न लावून दिली. अहो तुम्ही ह्या प्रॉपर्टीसाठी, ह्या पैशासाठी सख्या भावाला आणि वहिनीला मारायचा प्रयत्न केलात. आणि तर काय, जो मुलगा तुम्हाला आई अशी हाक मारतो त्याच्या जीवावरती सुद्धा तुम्ही उठलात. अहो आई म्हणजे तुम्ही आई नावावरती कलंक आहात, कलंक. आकाशरावांना तुम्ही कितीही भडकवण्याचा प्रयत्न करा, पण एक ना एक दिवस सत्य जे काही आहे ना खरं, ते त्यांच्यासमोर नक्की येईल. आणि मग तुमची अवस्था काय होते ना ते बघाच तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते, माधवराव आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की मी काय आहे ते. रागिनी पटवर्धन काय चीज आहे. अहो जेव्हा मी माझ्या भावाच्या आणि वहिनीच्या गाडीचा अपघात घडून आणला होता ना, तेव्हा ते दोघंजणं तर निघून गेले. आकाशची अवस्थासुद्धा काय झाली होती तुम्हाला माहिती आहे. आणि त्याची झळ तुम्हालासुद्धा बसली होती. तुम्हाला आठवतं आहे ना, कायमचे तुमचे पाय गेले होते आणि जागेवरती बसला होतात. मग आता हे सगळं आठवायचं आणि गप्प बसायचं? मला शहाणपणा शिकवायला जायचं नाही, असं रागिनी म्हणते आणि फोन ठेवून देते. तेव्हा इथे माधव काकांना आता खूपच जास्त मनस्ताप झालेला असतो. त्यांच्या अंगाची लाही लाही होत असते. आपल्या मुलीचे झालेले हाल त्यांना बघवत नसतात. भूमी विचारते, बाबा काय झालं? तेव्हा घडलेला प्रकार माधव काका तिला सांगतात. त्यानंतरला सगळेजणच इथे महाजनांच्या इथे जेवायला बसलेले असतात. आजी म्हणतात की मानसी, आकाश कुठे आहे गं? तो नाही आला जेवायला. मानसी म्हणते, मी बोलवायला गेले होते आजी, पण भाऊजी म्हणाले की मला भूक नाही आहे. तेव्हा आजी म्हणते, असं करून कसं जमेल? जेव्हापासून भूमी घरामध्ये नाही आहे, ती जेव्हापासून गेले तेव्हापासून आकाश स्वतःकडे लक्ष देत नाही आहे. सकाळपासून त्याने काही खाल्लेलं नाही आहे. माझ्यासुद्धा घशाखाली घास नाही उतरणार. भूमी गेली आहे ना तेव्हापासून मलासुद्धा करमत नाही आहे. ती जे काही बोलली असेल ते चुकीचं आहे, पण पोरीने खूप जीव लावला गं. मला तर तिच्याशिवाय करमतच नाही आहे. कधी ती एकदा घरी येते असं मला झालं आहे. तेव्हा इथे पौर्णिमेला खूपच जास्त आता राग येत असतो. इथे आजी भूमीची तारीफ करत असतात, कौतुक करत असतात. त्यानंतरला रागीने आकाशचा हात धरून त्याला आता खाली जेवायला घेऊन येते आणि म्हणते की आकाश, हे बघ भूमीजवळ आपण नंतर बोलूया. ती गेल्यापासून तू व्यवस्थित खातपीत नाही आहेस, स्वतःकडे लक्ष देत नाही आहेस. चल आता जेवायला बस बरं. मानसी, आकाशला जेवायला वाढ. तेव्हा आकाश म्हणतो, नाही मला काही नको आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, असं कसं करतोयस तू आकाश? अरे स्वतःकडे लक्ष नाही दिलंस तर कसं होईल? आता दिवाळी साजरी होते आणि दिवाळी हा आनंदाचा सण आहे आणि तू असं करणार आहेस का? अरे इथे दिवाळीमध्ये आता सगळं काही नीट होईल असं मला वाटतंय. तेव्हा रागिनी म्हणते, आई अगं भूमी नसताना तू दिवाळी साजरी करायचं म्हणतेस? तेव्हा मानसी म्हणते, नाहीतर काय, दिवाळी कशाला साजरी करायची? ताई नाही आहे ना, दिवाळी नको साजरी करायला. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, मानसी तुझं हे जे काही बोलणं आहे ना ते मला अजिबात पटत नाही आहे, कळलं ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाहीतर काय, आता भूमीताई तिच्या इगोपायी घर सोडून गेली. ती घर सोडून गेली आहे, तिच्या माणसांना सोडून गेले, तर आपण दिवाळी का साजरी नाही करायची? आपलं भरलेलं घर आहे आणि दिवाळीमध्ये सगळेजण दिवे लावतात, सजावट करतात. आणि आपण जर महाजनांची परंपरा मोडली तर काय होईल? हे सगळं चांगलं नाही होणार. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगदी बरोबर, एवढ्या वर्षाची परंपरा मोडून जमणार नाही. जर आपण सुद्धा दिवा लावला नाही, सजावट केली नाही तर अपशकुन होईल आणि मला ते करायचं नाही आहे. तेव्हा आजी, आता आपण काय करायचं असं म्हणून विचारते. रागिनी म्हणते, आई काळजी करू नको, आपण जशी महाजनांच्या इथे दरवर्षी दिवाळी साजरी करतो ना, तशी यावर्षीसुद्धा दिवाळी साजरी करू. आणि आकाश, हे बघ भूमीजवळ तू बोल आणि तिला म्हण की जो काही राग रुसवा आहे ना तो सोडून आता घरी ये म्हणावं, मनामध्ये काही ठेवू नकोस. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, हवं तर मी तिच्याशी बोलू का? मी तिची माफी मागते, तिला म्हणते की सगळा राग सोड आणि आपण दिवाळी साजरी करायची बाळा. दिवाळी नाही साजरी केली तर लोक काय म्हणतील? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की उद्या मातृत्वाचा दिवस आहे आणि माझ्या बाळाची होणारी आई तीच घरामध्ये नाही आहे. ती नसताना दिवाळी तरी आनंदाने कशी काय साजरी करायची? तेव्हा इथे आता भूमी घरामध्ये नाही आहे या गोष्टीचं आकाशला, आजीला, मानसीला खूप जास्त वाईट वाटत असतं. तेव्हा आकाश आता शेवटीला जेवत नाही. तो न जेवता वरती आपल्या रूममध्ये निघून जातो. त्यानंतरला इथे भूमी आता देवाचा आशीर्वाद घेत असते. इथे मातृत्व दिन असतो तेव्हा इथे गाईचा आणि बाळाचा फोटो ती आता देवीपाशी आणून ठेवते. तेव्हा इथे आता ती देवाचा आशीर्वाद घेत असताना म्हणते की आई, माझ्या बाळाला उदंड आयुष्य लाभू दे. बाळा, तुझी चाहूल लागल्यानंतर ही आपली पहिली दिवाळी आहे.
खरं तरी दिवाळी मला तुझ्या बाबांबरोबर सुद्धा साजरी करायची होती. आपण तिघांनी एकत्र जर ही दिवाळी साजरी केली असती तर मला जास्त आनंद झाला असता. उद्या मातृत्व दिन आहे. सगळं काही अगदी व्यवस्थित होऊ दे. मी आहे ना माझ्या बाळाची काळजी घ्यायला. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की तुझी चाहूल लागल्यानंतर तुझे बाबा खूपच जास्त आनंदी झाले होते. त्यांना सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला होता की आता या घरामध्ये महाजनांचं वारस जन्माला येणार आहे. तेव्हा इथे आता भूमी सगळं काही देवा व्यवस्थित होऊ दे, मी माझ्या बाळाची काळजी अगदी व्यवस्थित घेऊ दे, असं ती मागणं मागत असते. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते की आता काय फायदा देवाजवळ मागणं मागून, घरातून बाहेर पडायच्या आधी विचार करायला हवा होतास. तर इथे आकाश आता आपल्या रूममध्ये असतो. त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं की भूमी घरामध्ये नाही आहे. तेव्हा इथे आता विचार करत असतो आकाश की काय करू, भूमीला फोन करून विचारू का, ती डॉक्टरकडे गेली होती का, तिने सगळ्या टेस्ट केल्या का, व्यवस्थित सगळं झालं नाही हे विचारू का, असं आकाश म्हणत असतो. तेवढ्यातच इथे नीलांबरी आता म्हणते काय झालं. तेव्हा भूमी म्हणते आकाशचा फोन आला आहे. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते जास्त खुश नको होस, आधी फोन कशाला केला आहे ना ते बघ. तेव्हा इथे भूमी फोन उचलते आणि म्हणते हां आकाश बोल. तेव्हा आकाश म्हणतो की कशी आहेस, डॉक्टरकडे गेली होतीस का, सगळ्या टेस्ट झाल्या का, बाळाच्या व्यवस्थित टेस्ट झाल्यात ना, रिपोर्ट आले का. तेव्हा भूमी म्हणते नाही, रिपोर्ट उद्या येणार आहेत, टेस्ट व्यवस्थित झाल्यात. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते आकाश अजून काय नाही बोलायचं आहे का. तेव्हा इथे आकाश आता म्हणत असतो मनामध्ये की भूमी तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, तुला सांगायचं आहे की लवकर घरी ये म्हणून, लवकर घरी ये, बाळ आणि तू तुमच्या दोघांची मला गरज आहे, मी तुला खूप जास्त मिस करतोय, असं इथे आकाश मनामध्ये म्हणत असतो. तेवढ्यातच त्याला आठवतो अभिने दाखवलेला व्हिडिओ ज्याच्यामध्ये रागिनी भूमीच्या पाया पडते असं त्याला वाटत असतं. तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते की आकाश फक्त एवढंच बोलायला फोन केला होतास का, आणि इथे आकाश लगेच फोन ठेवून देतो. तेव्हा भूमीला खूप जास्त वाईट वाटतं. त्यानंतरला इथे आकाश आता बसलेला असताना आजी तिथे येतात आणि म्हणतात आकाश काय रे, जेवलासुद्धा नाहीस, भूमीला फोन केला होतास का, भूमीजवळ झालं का बोलणं, काय बोलत होती भूमी. तेव्हा आकाश म्हणतो नाही, फक्त विचारायला फोन केला होता की टेस्ट व्यवस्थित झाल्या ना, बाळ व्यवस्थित आहे ना. तेव्हा इथे आजी म्हणत असते की आकाश तुला एक सांगू का, भूमी घरामध्ये नाही आहे तर करमत नाही आहे रे, तू एक काम कर ना, राग रुसवा इगो सगळं बाजूला ठेवा आणि भूमीला घरी बोलावून घे ना बाळा. अरे ती आई होणार आहे, ती आपल्या महाजनांचं वारस तिच्या पोटामध्ये वाढतं आहे आणि आपण तिला घरातून बाहेर ठेवले, हे बरोबर नाही आहे. तिच्या सगळ्या चुका माफ करायला मी तयार आहे बाळासाठी. तेव्हा मानसी म्हणते आणि भाऊजी ताई जे काही बोलते ते उगाचच बोलत नसेल ना, तुम्ही जरा तिच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे ते शोधून काढा ना, खोलवरती या गोष्टीचा विचार करा. तिला काही वेळ लागले म्हणून तर ती काही बोलत नाही आहे ना, तुम्हालासुद्धा माहिती आहे, जरा तिच्या बोलण्याचा गंभीरपणे विचार करा. तेव्हा इथे आजी म्हणत असते भूमी आता घरामध्ये नाही आहे ना, अजिबात करमत नाही आकाश, आणि दिवाळीसुद्धा साजरी होते, महाजनांची मोठी सून घरामध्ये नको का, बाळा तू तिला परत घेऊन ये, परत घेऊन ये तिला घरी, असं आजी म्हणत असतात. तरी ते नीलांबरी म्हणते काय झालं, परत ये घरी लवकर ये, असं काही म्हणाले नाही ना, मला वाटलंच होतं, असं काहीही बोलणार नाही आहेत आकाशराव. आणि काय गं, जरा घर सोडायच्या आधी, तोंडातून शब्द बाहेर काढायच्या आधी थोडा विचार करायचा ना, बोलताना विचार करायचा, तोंडाला जे आलं ते बोलून बसली आहेस आणि आता कोण तुला घरी ये नाही बोलणार आहे. मला तर वाटत नाही आता येऊन आमच्या डोक्यावर तुझं ओझं झाले आणि आता तुझ्या बाळाचं सुद्धा, दोघेही आमच्या डोक्यावरती येऊन बसलाय. जायचं स्वतःच्या घरी तर नाही, इथे येण्याच्या आधी या गोष्टीचा विचार करायला हवा होतास ना. तेव्हा भूमी म्हणते आई अगं मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे, तू प्लीज आता काही बोलू नकोस आणि माझा मनस्ताप अजून वाढवू नकोस. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते मी का नको बोलू, मी तर बोलणार. तू कशी गं, भूमी म्हणजे सत्यवादी, भूमी म्हणजे चांगली मुलगी, चांगली बहीण, चांगली बायको, चांगली सून, हो की नाही. तुझं कधी चुकतं, तू कधी चुकीचं बोलतेस ही तुला कोणी जाणीवच करून दिली नाही. त्यावेळेला जर कान पकडून तुला सांगितलं असतं ना की हे बाई तुझं हे चुकले या, म्हणजे तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली असती. पण आता खूपच जास्त मस्ती आहे ना तुला, म्हणून स्वतःचं घर सोडून इथे आलीस ना. तेव्हा भूमी म्हणते आई अगं गप्प बस ना, किती बोलशील, जरा गप्प बस, आई आहेस ना माझी, कधीतरी माझ्या काळजीचं बोल. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते का काळजीचं बोलू, अगं
तुलासुद्धा इथे झेलणं आम्हाला आता नको झालं आहे. तर तुझ्या बाळाचा खर्च कुठून करायचा? तुझं बाळसुद्धा तसंच आहे, अगदी तुझ्यासारखं. नुसतं जन्माला येणार आहे हे कळलं तर लगेच तुला घर सोडावं लागलं. बापानेच घरातून आईला जायला सांगितलं. कसं बाळ जन्माला येणार आहे काय माहिती. तेव्हा भूमी म्हणते की आई, अगं गप्प बस ना, किती बोलशील गं? आणि हे बघ, तुला जे काही बोलायचं आहे ना ते मला बोल. माझ्या बाळाला एक शब्दसुद्धा बोलू नकोस. आत्तापर्यंत खूप जास्त ऐकत आले मी तुझं. मी जे सहन केलं ना या घरामध्ये तुझ्याजवळ, ते मी माझ्या बाळाला कधीच सहन करावं लागणार नाही. त्याला आईचं आणि वडिलांचं दोघांचं सुद्धा प्रेम मिळेल. कळलं ना तुला? आता जरा माझी परिस्थिती वाईट आली म्हणून एवढं बोलणार आहेस का तू मला? हे बघ, माझ्या बाळाविषयी एक शब्द तरी बोललीस ना तरीसुद्धा खपून घेणार नाही आहे मी, आत्ताच सांगून ठेवते. आणि काय गं, तुला जर चांगलं बोलता येत नसेल ना तर किमान वाईट तरी बोलू नकोस ना. नेहमी तुझं ऐकत आले म्हणून वाटेल तसं बोलत जाऊ नको. ह्या वेळेला तुझं हे कडू बोलणं मी अजिबात खपून घेणार नाही आहे आणि माझ्या बाळाविषयी तर अजिबात नाही. कळलं ना तुला? तेव्हा इथे आता भूमीने चांगलंच निलंबरीला खडसावलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, महाजनांच्या इथे आता संपूर्ण घर हे लायटिंगने अगदी सजवलेलं असतं. त्याच्यानंतरला बाहेर अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढलेली असते. तेव्हा रागिनी म्हणत असते की पौर्णिमा, महाजनांच्या इथे आता अंगणामध्ये पहिला दिवाळीचा दिवा लावायची ही जबाबदारी तुझी. हा मान आता तुला मिळतोय. या घरातली मोठी सून म्हणून आजपासून या घरातली मोठी सून म्हणून हे सगळे हक्क आणि अधिकार आता तुला देते. तू आता सगळा मान स्वीकारायचा. त्यानंतर भूमी म्हणते की अंगणातला दिवाळीचा पहिला दिवा लावायला लागतो आणि तो मान म्हणजे महाजनांच्या मोठ्या सुनेचा, तो म्हणजे माझा. तेव्हा इथे लाईट आता जातात. रागिनी म्हणते, पौर्णिमा, अगं तुझ्या हातामध्ये इथे माचीस आहे ना? तेव्हा तिथे आता भूमी आलेली असते आणि भूमी आता तिथला दिवाळीचा पहिला दिवा अंगणातला ती स्वतःच्या हाताने लावते. तेव्हा आजी म्हणतात, भूमीने, महाजनांच्या मोठ्या सुनेने अंगणातला पहिला दिवा लावलेला आहे. आता सगळे बाकीचे जे काही मान पान अधिकार आहे ते सगळे काही आता भूमी स्वीकारणार. सगळ्या विधी आता पूर्ण या भूमी करणार आहे. तेव्हा इथे आकाशला सुद्धा आनंद होतो. रागिनीला मात्र खूप जास्त राग आलेला असतो.